आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 ते 5 राऊंड फायर। राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार, सलमानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सलमान खान सोबत फोनवरून चर्चा। सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू, योग्य माहिती मिळाल्यानंतर माहिती दिली जाईल, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्दीकी सलमान खानच्या भेटीला, 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 ते 5 राऊंड फायर। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, गोळीबार करणाऱ्यांकडून ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानचा वारंवार धमक्या, पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडून धमक्या आल्याचं समोर, तर पोलिसांकडून या धमक्यांच्या अनुषंगाने देखील तपास सुरू असल्याची माहिती। मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त, मुख्यमंत्र्यांचं फक्त विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। सह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात। अबकी बार गोळीबार सरकार, कोयता गँग आणि गोळीबार हे गृह खात्याचं अपयश, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही, कारण काही अबकी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाहीये। कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला? आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते? तुमचं महाविकास आघाडीचं सरकार अबकी बार वसुली सरकार होतं का? सुप्रिया सुळेंच्या टीकेवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। मंत्री राजकारणात अडकले व तुमच्या महाविकास आघाडीचे गृहमंत्री हे काय वसुलीमुळे अडकलेले का वसुलीच्या चार्जमुळे तुमच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये जायला लागलेलं? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून अनिल देशमुख यांची फडणवीसांवर टीका। त्या पद्धतीनं घटना करण्याची या लोकांची हिंमत कशी होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि अशा घटना फक्त आजच नाही आहेत, बऱ्याच अशा घटना त्यानिमित्तानं होत आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आणि तेही या निवडणुकीच्या काळामध्ये चांगली राहिली पाहिजे ही गृहमंत्री आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे। जयंत पाटील अतिशय निराश, जयंत पाटलांचं बोलणं मनावर घेऊ नका, जयंत पाटलांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। भाजप घटना बदलण्याचं स्वप्न पाहत आहे, जयंत पाटील यांनी केलं होतं वक्तव्य। जयंत पाटील अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत, अतिशय निराश आहेत, त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात, तुम्ही मनावर घेऊ नका। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह करणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया। आमची दावेदारी पक्की आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकाशी भांडलं पाहिजे। महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे इथं आज मी मुख्यमंत्री साहेबाला एअरपोर्टला आता अर्ध्या तासांनी भेटणार आहे आणि उमेदवाराची घोषणा आजच करावं असा आग्रह करणार आहे। नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाकडेच असणार, नाशिकची जागा शिवसेनेच्या हक्काची, दादा भुसे यांच्या नाशिकच्या जागेवर पुन्हा दावा। नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे। त्या पद्धतीने नाशिकमध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। ज्या उमेदवाराकडून मागणी होईल त्या ठिकाणी सभा घेतली जाईल, उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेणार, महायुतीच्या सभेसंदर्भात बाळा नांदगावकर यांची माहिती। महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही आज जाहीर करणार आहोत आणि त्याच वेळेला निर्णय होईल की राष्ट्रवादी साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या। आज माढ्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार, मोहिते यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे
त्याचबरोबर विजयसिंह मोहिते यांची एकत्र बैठक, धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार. रणजितसिंह मोहिते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, सूत्रांची माहिती. अजित पवार गटाला अजून एक धक्का बसण्याची शक्यता. संजय राजे निंबाळकर आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. संजय राजे निंबाळकर रामराजे निंबाळकरांचे पुतणे. माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती. माढ्यामध्ये धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. माढा लोकसभेमध्ये तुतारीची हवा चालेल, जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचे काका. भाजपनं 400 नाही तर 543चा आकडा सांगणं योग्य होईल. शरद पवारांचा भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर जोरदार टोला. ही निवडणूक नात्यांची नाही, वैचारिक विषयावरची आहे. शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांचं उत्तर. तर सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे. ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही, मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे. त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत. घरातला आणि बाहेरचा उल्लेख करणं निश्चितच दुर्दैवी. लेक आणि सुनेमध्ये काहीच फरक नसतो. राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला ठेवावं. अदिती तटकरे यांची शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका. घर आणि नातेवाईक हे एका बाजूला असतात. जरी एका घरातल्या कुटुंबांनी जर वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल तरीही कुठं ना कुठं तरी बाहेरचा किंवा घरातला हे उल्लेख होणं हे निश्चितपणाने दुर्दैवी आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार? हडपसरमधील महायुतीच्या मेळाव्यातून अजित पवारांची अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका. तुम्हाला आता अभिवृद्धी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाला ठरवायचंय की तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे का नटसम्राट खासदार पाहिजे, हे तुम्ही त्या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या 3ही उमेदवारांचा आज एकत्रित प्रचार. मार्केट यार्डमध्ये सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकत्रितपणे प्रचार. नारायण राणे यांच्याकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून अद्याप कुणालाही उमेदवारी नाही, तर नारायण राणे यांच्याकडून मात्र प्रचाराचा धडाका सुरू. नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर नाही. सर्वे विरोधात असल्यानं राणेंना उमेदवारी मिळत नाही. वैभव नायकांचा राणेंना टोला. कोकणचे नेते राहिलेले नारायणांची तुम्ही एवढी अवहेलना करू नका की तुम्हाला कळलंय की सर्वेमध्ये नारायण राणे निवडून येत नाहीत किंवा सर्वेमध्ये नारायण राणेंची कोकणातील किंमत किती आहे हे तुम्हाला समजलं की काय. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता. 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार. 16 एप्रिललाच विशाल पाटील भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन देखील करणार. विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड. सामनामधून दानवे यांची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा. किडनीमध्ये शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसेला टाका. शरीरामध्ये सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे. अर्चना पाटलांच्या आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आणि हृदयात भाजप या वक्तव्यावरून ओमराजे निंबाळकरांचा जोरदार निशाणा. किडनी आता शिंदे गट टाक म्हणलं, पण लिव्हर मध्ये म्हणजे आख्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं की रात्रीतून कुठल्याही पक्षात जायला मोकळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. पुढचे 1000 वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही. बाबासाहेबांमुळे चहावाल्याच्या घरामध्ये जन्म घेणारे मोदीजी पंतप्रधान झाले. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. ही घटना पुढचे 1000 वर्ष त्याचा मूळ भाव बदलावाच लागणार नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या नंतर इमिजिएट महिलेला एक मत आणि पुरुषाला एक मत. त्यामुळेच मोदीजींसारखे एका चहावाल्याच्या घरात जन्माला आलेले पंतप्रधान होऊ शकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन. वेंगुर्लेतल्या आरवली समुद्र किनाऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्प साकारलं. वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी उभारलं वाळूशिल्प. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातल्या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका. टोमॅटो, द्राक्ष आणि केळीच्या बागांचं देखील प्रचंड नुकसान.
भुसावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका. काढणीला आलेल्या कांद्याचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या बोदवड बाजार समितीमध्ये तुरीची मागणी वाढली. आवक मंदावल्यानं भावामध्ये वाढ. तूर 11,000 रुपये प्रति क्विंटलवर. साताऱ्याच्या फलटणमध्ये मानवी साखळीच्या सहाय्यानं साकारला भारताचा नकाशा. नकाशाद्वारे मतदान जनजागृतीचा प्रयत्न. मतदार आणि लोकशाहीचा विवाह. चंद्रपूरच्या कला शिक्षकानं तयार केली अनोखी लग्नपत्रिका. मतदान वाढवण्यासाठी शिक्षकाचे प्रयत्न. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटेगावामध्ये गव्यांचा कळप. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण.